नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज आपण आलो आहोत बिलोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत उमेदवाराकडे. या ठिकाणचे एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणची परिस्थिती फार वेगळी होती, कारण की ज्या ठिकाणी स्थानिकचा आमदार असताना देखील भाजपाचा उमेदवार नाही आणि बरीच वेगवेगळी चर्चा आता होणार आहे. त्यासोबतच आता या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत कुंचनवार विजयकुमार व्यंकटेश. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांची जर ओळख करून द्यायला गेलं तर ते अगोदर नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांचं काम केलेलं आहे. त्यासोबत त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केले. सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, उद्योग असेल, असा एकत्रित त्यांच्या कामाचा चांगला संगम आहे. खूप चांगल्या प्रकारचं काम केलंय आणि आता ते शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. सर नमस्कार. नमस्कार. निवडणुकीचं बिगुल लागले, खूप जोरात वातावरण चालू आहे. आपण देखील प्रचाराला सुरुवात केली. एकंदरीत कशी परिस्थिती आहे, कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला? बिलोली नगर परिषद निवडणुकी संदर्भात जवळपास 1 महिन्यापासून मी गावामध्ये संपर्क करत आहे. सुरुवातीला मी BJPच्या माध्यमातून मी डोर टू डोर फिरलेला आहे. 15 ते 20 दिवस फिरल्यानंतर आम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स होता, म्हणजे प्रत्येक सर्वेमध्ये आमचा पहिला नंबर आला. कारण इथे बिलोलीमध्ये 15 वर्षापासून जे सत्ताधारी होते त्यांच्यातर्फे बिलोलीमध्ये विकास अजिबात झालेला नाही. जे काही त्यांनी निधी आलेली होती त्या निधीवर त्यांनी काम करत होते, परंतु कामाचा दर्जा नव्हता. त्याच्यामुळे बरेच रस्ते 90% रस्ते हे उखडलेले आहेत, नाल्या सगळे फुटलेले आहेत बरेच. त्यामुळं जनता इथली कंटाळलेली अक्षरशः की बाबा आता परिवर्तन पाहिजे. तर परिवर्तन पाहिजे तर चेहरा कसा पाहिजे, तर लोकच बोलत होते की बा आता आपल्याला भ्रष्टाचारी नको किंवा कोणत्या आगाव धंद्यातले नको, असे लोकांचं म्हणजे म्हणणं होतं. त्यामुळं मग आम्ही सुद्धा विचार केला. बरेच लोकांनी म्हणले बा तुम्ही अगोदर नगराध्यक्ष होते पण तुम्ही सुद्धा उभा टाका, असं म्हणल्यामुळे मी सुद्धा मग त्यावर विचार करून आम्ही निर्णय घेतला की BJP कडून आपण लढवावं. परंतु ऐन वेळेस BJPचं बी फॉर्म न आल्यामुळं मग आम्ही सगळे विचाराधीन झालो. मग मी लगेच शिवसेना शिंदे गटाकडून मी बी फॉर्म घेऊन मी फॉर्म भरलेला आहे. आणि कालच आमचं हिअरिंग झालेली आहे आणि माझा फॉर्म वैध ठरलेला आहे. त्यामुळं कालपासून मी आता शिवसेना शिंदे गटाकडून मी प्रचाराला लागलेलो आहे. नक्कीच सर. त्यासोबत तुम्ही सांगितलं की आम्ही BJP मध्ये काम करत होतो आणि BJP मध्ये काम करत असताना आम्हाला बी फॉर्म मिळाला नाही. एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी BJPचे 2 खासदार आहेत, अशोकराव चव्हाण साहेब, गुच्चडे साहेब असतील, आणि या ठिकाणी स्थानिक आमदार देखील BJPचे. मग BJPच्या कमळावर निवडणूक लढवण्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी का दिली गेली नाही आणि याचं नेमकं कारण काय? नेमका पडण्याची भीती वाटत होती, काय वाटतं या संदर्भात सांगा. नाही, आम्ही शेवटपर्यंत आम्ही संपर्कात होतो. मी आणि आमचे मंडळाध्यक्ष इंद्रित तुडमे आम्ही संपर्कात होतो. शेवटपर्यंत आम्हाला त्याने AB फॉर्म येईल, तुम्ही कामाला लागा, कामं करत राहा, डोर टू डोर भेटत जा, आम्हाला सगळं त्यांनी सूचना देत गेले. परंतु ऐन वेळेस त्यांनी AB फॉर्म येत नाही किंवा आघाडीकडे जा असं म्हणल्यामुळं आम्ही गोंधळ गेलो आम्ही सगळेच. मग ऐन वेळेस कोणी कोणाला काही कुठला पक्ष भेटले, कोणाला पक्ष भेटलं, मला शिवसेना शिंदे गटाचं AB फॉर्म भेटल्यामुळं मी फॉर्म भरून मी आज म्हणजे ग्राउंडमध्ये आहे, मैदानात आहे. नक्कीच सर. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर आम्ही आज बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर या बिलोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ते असेल, विकास असेल, असं एकंदरीत या बिलोली शहरामध्ये कोणकोणत्या विकासापासून बिलोली शहर आहे असं तुम्हाला वाटतंय? विकासापासून वंचित नाही, इथं म्हणजे भरपूर त्रुटी आहेत विकासासंदर्भात. कारण तालुका प्लेस आहे, परंतु शैक्षणिक दृष्टिकोनातून इथं कुठलंही कॉलेज आलेलं नाही काय. आणि दुसरं म्हणजे उद्योग वाढण्यासाठी इथं कुठलाही कारखाना आला नाही. त्यामुळं मी या 2-3 वर्षामध्ये मी कुठल्याही पदावर नव्हतो, तरी मी MIDC मंजूर करून आणलेली आहे. कारण उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून मी इथं MIDC मंजूर करून आणलेली आहे आणि मोजणी सुद्धा झालेली आहे. फक्त आता भूमिपूजनच आहे. आता निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच आम्ही याचं भूमिपूजन करून लगेच MIDC चालू करून घेणार आहोत आम्ही. त्यामुळे एक मोठं काम आहे.
आणि त्या MIDC मुळे बिलोलीच नाही, बिलोलीचा परिसर हे डेव्हलप होणार आहे. कारण इथले बरेच लोक मुंबई, पुणे, हैदराबाद, संभाजीनगर सगळीकडे आमचे लोक कामाला गेलेले आहेत, म्हणजे जॉबच्या निमित्तानं. ते मोठे मोठे कारखाने इथं आल्यावर ते सुद्धा इथं येऊ शकतात. त्याच्यामुळं बिलोलीचं डेव्हलपमेंट होणार म्हणजे होणार. कारण MIDC मुळे आपल्या परिसरातून कमीत कमी 3 ते 4 हजार विद्यार्थी तिथे लागू शकतात, कमीत कमी पण तुम्ही. त्यामुळं MIDCचा आम्हाला खूप फायदा होणार. की सर तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित आहेत, लोकांची बेरोजगारी बऱ्याच गोष्टी माहित आहेत. आपण MIDC देखील बोललात. एकंदरीत आपल्याला काय वाटतं की येणाऱ्या काळात जर आपण नगराध्यक्षपदी तुम्ही विराजमान झालात, त्या माध्यमातून अजून आपल्याला या मतदारसंघासाठी म्हणजे या भागासाठी काय काय करता येईल अजून? नाही, आता इथं म्हणजे महत्वाचं म्हणजे आता मुस्लिम बांधवांसाठी एक शादीखाना आपल्याला इथं घ्यायचा आहे. कारण नगर विकास खाता आमच्याकडे असल्यामुळं 100% शादीखानाचं इथं मंजुरी भेटणार आहे. भरपूर इथं आपण म्हणजे विकासाचं काम आणणार आहोत. कारण आमच्या परिसरातले बालाजी पाटील खतगावकर साहेब आहेत. मी त्यांच्या माध्यमातून हे MIDC सुद्धा आम्हाला आणण्यासाठी मदत केलेली आहेत. भरपूर कामं आपण करू शकतो. एकंदरीत आता जोरदार रणधुमाळी चालू आहे. कारण की जर आपण विकास पाहायला गेलो तर या मतदानाच्या पिरियडमध्येच विकास भरपूर दिसतो पाहिला. परंतु मतदान होऊन गेलं, निवडणुका होऊन गेल्या, तेच खड्डे, तेच रस्ता, तेच पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती होती. आपण देखील उमेदवार आहात, आपण देखील अशी अनेक आश्वासने देतात, परंतु किती पद तुम्ही देखील खरे करणार का त्याच पहिल्यासारखंच? काय अगदी तुमचा प्रश्न बरोबर आहे. मी त्या प्रवाहातला नाही, कारण मी एक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. कारण मी म्हणणार माझ्याकडे पद नसताना मी भरपूर कामं केलेलं आहे आणि ते कामं होण्यासाठी मला अडचणी येत आहेत. कारण MIDC एका वर्षात चालू करणार होतो, परंतु राजकीय अडचणी आलेत. त्याच्यामुळं मी जिद्दीनं या राजकारणात पडून मी आता हे ओपन सुटल्यामुळे मी उभाच टाकणार आहे आणि मी निवडूनच येणार आहे आणि बरोबर मी विकास करणार आहे गावचा. कारण विकास करण्यासाठी, निधी आणण्यासाठी हे पद पाहिजेच. त्याच्यामुळे मी या पदासाठी मी उभा टाकलेला आहे आणि निवडून येणार आणि ते मी कामं करणार. नक्कीच सर. आपण जवळपास आम्ही ऐकलंय की तुम्ही 5-7 वर्षापासून बरंच काम करताय. एकंदरीत आपण आजपर्यंत काय काय सामाजिक कामं केली काय सांग? आता सामाजिक कार्य म्हणजे बघा, कोविडमध्ये जवळपास माझ्याकडं 100 दिवस म्हणजे भट्टी चालू होती, म्हणजे खिचडीसाठी म्हणा, असं कुठलंही. कारण या परिसरामध्ये तसं कोविडचं भयभीत वातावरण होतं आणि मध्यमवर्गीय लोक सुद्धा परेशान होते. त्यामुळं आम्ही डोर टू डोर ज्याला लागते असं खिचडीचं पाकिट आम्ही डोर टू डोर नेऊन दिलो आम्ही. आणि बाजूच्या घरच्याला आम्ही कळू दिलं नाही किंवा आम्ही तिकडे खिचडी दिलो म्हणून. अशा प्रकारे आम्ही 100 दिवस त्यांची सेवा केलो. बाकी म्हणजे लोकांना जागृत करण्यासाठी सॅनिटायझर वाटप केलो, गल्ली गल्लीत जाऊन साबण दिलोत, मास्क दिलोत. हे सगळं आम्ही करत आलो. कारण तेव्हा काही राजकारण नव्हतंय. बरं, माझं एक पिंड आहे समाजकार्याचं, आम्ही ते करत आलो ना. आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 27-28 वर्षापासून उन्हाळ्यामध्ये पाणपोई आम्ही लावतो कंपल्सरी, आणि तेही फिल्टर पाणी, बिस्लेरी पाणी. ते 27-28 वर्ष कंटिन्यू चालू आहे माझं. ते सोडून जवळपास 19-20 वर्षापासून दगडापूर येथे महादेव मंदिर आहे, तिथं आम्ही सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आम्ही घेतो. म्हणजे आमचे लक्ष्मणराव ठक्करवाड त्यांचे वडील माजी आमदार होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्याच्यानंतर आमच्याकडं आमचे भाऊजी कांता सावकर गंगावर होते, त्यांनी अध्यक्ष होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही जवळपास 19 वर्ष, आम्ही 20 वर्ष चालू आहे ते अजून म्हणजे चालू होतं. काही कारणास्तव आम्ही आमच्या स्वतःच्या मंगल कार्यालयामध्ये आम्ही 2-3 वर्षापासून हे विवाह सोहळा आम्ही पार पडतो. नक्कीच सर. आपल्यासोबत बरेच नगरसेवक देखील मला आहेत आणि तुम्ही म्हणजे भाजपात खूप काम करणारे माणसं शिंदे गटात आले, शिवसेनेच्या जशी घेऊन आज तुम्ही प्रचार करतात. एकंदरीत कसं वाटतं म्हणजे शिवसेनेत आल्यानंतर काय वाटतं, काय भावना? नाही, आता कसं आहे बघा, पक्षांचं पण पाहिलं तर शिवसेनेमध्ये आल्यामुळं मला अजून बरं वाटते. कारण आमच्या परिसरातले बालाजी पाटील खतगावकर साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून मला खूप काही आणू शकतो मी. आणि त्यांचे संबंध उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सोबत चांगले संबंध आहेत. त्याचा मी फायदा घेऊ शकतो गावासाठी. कारण मी ऑलरेडी घेतलेला आहे फायदा MIDC साठी. कारण मला स्वतःला आवश्यकता नाही, मला भगवंताने खूप दिलंय. कारण आमची 3री पिढी आहे व्यापार क्षेत्रामध्ये, आजोबा, वडील आणि आज मी. त्यामुळे भरपूर मला दिलेलं आहे भगवंताने. आता आपलं समाजाचं काही देणं आहे हे समजून हे मी समाजकार्य करत मी राजकारणात आलेलो आहे. त्या समाज कार्यासाठी राजकारण पाहिजे म्हणून मी राजकारणात आलेलो आहे आता. नक्कीच या निवडणुकीमध्ये अनेक वेळा
नगराध्यक्ष पद भोगलेले देखील म्हणतात की आम्ही विकास करू मग त्यांना काय सांगतो? नाही हे बघा, बाकी लोकांचं म्हणजे ध्येय वेगळं असते, व्हिजन वेगळं असते, पण माझं व्हिजन हे समाज कार्याचं आहे. कारण मी पदावर नसताना भरपूर काही कामं केलेलं आहे, मी सांगितलं तुम्हाला. त्याच्यामुळं आता माझं वय 56 आहे. त्यामुळं आपलं काहीतरी दिसावं काम गावामध्ये, परिसरामध्ये, आपलं काम दिसावं, आपलं नाव व्हावं, ह्याच्यासाठीच माझं हे करणं आहे समाजकार्य. आपल्या प्रचारासाठी आता आपण म्हणालो की आपल्या शिवसेनेचे बरेच आमदार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आणि शिवसेना खरंच खूप चांगल्या प्रकारचं काम करते. एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये कोणत्या नेत्याच्या सभा वगैरे काय कशा? नाही आता शिवसेना शिंदे गटाची सभा आम्हाला घ्यायचीच आहे. आजच मी बोडारकर आमदार साहेबांशी चर्चा केलेली आहे. आमच्या जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे साहेब त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आमचे तालुकाध्यक्ष बाबाराव रोकडे पाटील त्यांच्याशी चर्चा करून आम्ही प्लॅन केलेला आहे की इथं अब्दुल सत्तार साहेबांची मी मागणी केलेली आहे. परत संजय शिरसाट साहेबांचं, परत हिंगोलीचे आमदार बांगर साहेब काय या आणि उद्योग मंत्री उदय सामंत या तिघा चौघांचं मी नाव त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी त्या हिशोबाने आम्हाला सभा देतील. परत एक सांगतो मला, ह्या आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जे आहेत ते योजना आमची जे आता लाडकी बहीणची योजना आणलेली आहे आमच्या म्हणजे उपमुख्यमंत्री साहेबांमुळेच ही योजना लागू झालेली आहे आणि त्यांच्यामुळेच हे विधानसभा आलेली आहे. हे सगळ्याला सर्वसूत माहिती आहे. त्यामुळे त्या योजनेचा सुद्धा आम्हाला इथं फायदा होणार आहे. आम्ही एकंदरीत पाहताना फिरताना लोकांना विचारलं, अहो ते लोकांचं असं म्हणणं आहे की कुणी येऊ द्या, आमच्या जीवनात काही फरक पडत नाही, जास्त काही फरक पडत नाही. आज आम्हाला पाण्याचे अनेक प्रश्न आहेत. मग आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर त्या पाण्याच्या संदर्भात आपल्याकडे सोल्युशन आहे का, उपाययोजना आहेत का, काही काय सांगाल? जवळपास 2 ते 3 वर्षापासून नळ योजना मंजुरी म्हणजे कार्यान्वित म्हणजे मागणी होती. पण आमचे प्रभागाचे आमदार, आमच्या बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेजी अंता पुकर साहेब हे नळ योजना मंजूर करून आणलेले आहेत. जवळपास 52 कोटी तिथे मंजूर झालेली आहे आणि आता आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे. तर झाल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर त्याचं काम चालू होणार आहे. पण लोकांचं काही म्हणणं म्हणजे चर्चा चालू आहे की त्या नळ योजनेचं जे बजेट आहे त्याच्यावर नजर ठेवून काही लोकांनी नगराध्यक्षाच्या रेसमध्ये आहेत. कारण ते काम दर्जा बिघडून आणि त्याच्यात काही पैसा भेटू शकते का त्याच्यासाठी काही म्हणजे लोकांचं नजर असेल. परंतु मी जर नगराध्यक्ष झालो त्याच्यात अजिबात मी भ्रष्टाचार होऊ देणार नाही. कारण हे 100 वर्षाचं पीक आहे. हे नळ योजना म्हणजे 100 वर्षाचं आहे. त्यामुळे मी अजिबात त्याच्यात भ्रष्टाचार होऊ देणार नाही आणि चांगल्या दर्जाचं काम करणार. पण आणि दुसरं एक, आमचं जे इथं बिलोलीला एक मोठं तलाव आहे, ते तलाव 100 एकरचं तलाव आहे. तर तिथं ते तुंबामुळं किंवा अजून काही टेक्निकल अडचणीमुळं आजूबाजूचे 200 ते 300 एकर पडीत झालेले आहे. ते मी कितीही त्याला खर्च लागू त्याला आम्ही बजेट आणू आणि ते तलावाचं जे तुंब आहे वगैरे सगळं ते टेक्निकल सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तिथे 200 ते 300 एकर आम्ही ते चालू करणार लगेच. ते आमचं ध्येय आहे. नक्कीच साहेब, आपण सांगितलं की भ्रष्टाचार होऊ देणार नाही, परंतु लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कुठेतरी टक्केवारीमुळे कामाचा दर्जा बिघडत आहे. नाही, ह्याच्या पूर्वीचं लोकांना माझा त्यांना अनुभव आहे की मी जेव्हा नगराध्यक्ष होतो तेव्हा मी असं कुठलं काही कामाबद्दल दर्जा मी पडू दिला नाही. चांगल्या दर्जाचं कामं केलो आम्ही आणि आजही पुढे आम्ही तेच दर्जाचं काम करणार, चांगल्या दर्जाचं काम करणार. त्यासोबतच सर आपल्याला तर या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाचं आणि कोणत्या उमेदवाराचं जास्त आव्हान वाटते, काय वाटते, काय सांगते? नाही, आता मी कालच म्हणजे शिवसेनेमध्ये आल्यामुळं आणि लोकांचे कालपासून मला जे फोन आहेत किंवा संपर्क आहेत त्यामुळं मला कोणाचेच मला आव्हान वाटत नाही. कारण मला फक्त मतदार मला आशीर्वाद देत आहेत. तुम्ही आता पहिल्या 2-3 येऊन गेलेत, त्यांनी स्वतः येऊन मला म्हणजे भेटून गेले किंवा शुभेच्छा. आता मुस्लिम बांधव सुद्धा आले जातात तुमच्या समोरच, त्यांनी सुद्धा मला शुभेच्छा देऊन घ्या. त्याच्यावरून तुम्ही पाहून घ्या की मतदारांचं माझ्याकडं चांगलं दृष्टिकोन पाहिलेत माझ्याकडे. त्यामुळं मला खूप म्हणजे आशा आहे की मला कोणाचीच भीती नाही आणि मला मतदार राजा मला बरोबर निवडून देते, हे मला शाश्वती आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्यासोबत जे नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिलेली आहे, एकंदरीत ते नगरसेवक कसे आहेत, काय सांगाल त्या संदर्भात? हे आता मी जेव्हा फॉर्म भरलो लास्टला त्याच्या अगोदर काही आमच्या पक्षामध्ये फॉर्म भरले आहेत, चार आमचे उमेदवार आहेत आणि परत काही अजून अपक्षाचे सुद्धा माझ्या संपर्कात आहेत. 6 होतील, 8 होतील, 10 होतील. मी जेवढे येतील तेवढ्या लोकांना घेऊन मी हे निवडणूक लढवणार आहे.
आणि जे काही आमच्याकडे उमेदवार नसतील ज्या प्रभागाचे, त्या प्रभागात सुद्धा मी नगराध्यक्ष झाल्यानंतर पूर्ण गावचाच मी विकास करणार आहे. किंवा माझा उमेदवार नाही किंवा माझा नगरसेवक नाही असं काहीच नाही. मी सगळ्या गावचाच मी विकास करणार आहे. शेवटचा प्रश्न आहे सर, संपूर्ण नागरिक आपल्याला पाहत आहेत, ऐकत आहेत. या निवडणुकीमध्ये निकाल जाहीर झालाय आणि निकालामध्ये कुंचनवार विजयकुमार विजयी झालेत आणि ते नगराध्यक्ष होणार असं झालंय. आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये पहिल्या टर्ममध्ये म्हणजे पहिल्या एका वर्षामध्ये असे कोणते प्रश्न आहेत की तुम्ही मार्गी लावणार असं काय? नाही, आता हे पाणी पुरवठा होणार, MIDCs होणार, रस्ते, आता नगर विकास असल्यामुळे आम्ही फास्ट निधी आणणार, ड्रेनेज, रोड आणि हे शादीखाना, काय असे भरपूर कामं मी एका वर्षात करून दाखवणार आणि मी हे शब्द द्यालो आज. नक्कीच धन्यवाद. आपण देखील ऐकत आहात, कारण की जी निवडणुका होतात निवडणुकीमध्ये अनेक नाही आश्वासन दिली जातात, परंतु कंप्लीट करण्यासाठी मात्र कुठेतरी हायगाई होते. आज आपण सरांशी संवाद साधलेला आहे, सरांनी देखील सांगितलेलं आहे, आश्वासन दिले की मला कुठल्याही गोष्टीची गरज नाही, मला कोणत्या टक्केवारीची गरज नाही, काही नाही, मला इथला चांगल्या दर्जाचा विकास करायचा आहे. त्यांचं असं ते आश्वासन आहे, तसं त्यांचं जाहीरनामा देखील आहे. त्याचसोबत सर जाता जाता आमच्या युवाराज्य न्यूज लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण बिलोली वासियांना काय आव्हान कराल, काय सांग? आता बिलोलीतल्या जे 12,602 आमचे जे मतदार आहेत, त्या सर्वांना मी एकच विनंती करणार आहे की आपल्या बिलोलीचा विकास करण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद रूपी मतदान द्यावं, एवढीच माझी कळकळीची विनंती करणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. हे होते कुंचनवार विजयकुमार. त्यांच्याशी आपण संवाद साधलाय, त्यांच्याशी अनेक प्रश्नाचा उलगडा देखील केलाय, त्यांनी अनेक प्रश्नावर उत्तर देखील दिले. या संदर्भात आपल्याला देखील मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळू शकता. आम्ही पुन्हा एकदा सरांशी संवाद साधण्यासाठी येत आहोत. थँक्यू, धन्यवाद.